आपण घाट उतरतोय. घाट उतरत असताना काळजी घेण्यासारख्या म्हणजे 3 गोष्टी येतात. परत सगळ्यात महत्वाचं, घाटामध्ये गाडी जेव्हा उताराला वगैरे, आता ही पूर्ण हा उतारच आहे, तर अशा कंडिशनला तुमच्या गाडीचा गिअर आहे ना थर्ड वगैरे असेल तरी ठीक आहे. आपण 40ने रेंजने जायचं असेल तर आता थर्ड गिअर घ्या, टाका थर्ड, सोडा क्लच, ब्रेक वरती पाय ठेवा, विदाऊट एक्सेलेटर घाट उतरवायचा मित्रांनो. स्टार्टिंगचे जे दिवस असतात आपले, तर लर्निंग मित्रांसाठी खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे. तर आहे ना, जेव्हा आता घाट उतरतोय आपण, बस ब्रेक वरती पाय ठेवा, इथं स्पीड लिमिट दिली 30, ठीक आहे. तर तुम्हाला 30-35च्या रेंजमध्ये ठेवायचे, 25 ते 30च्या रेंजमध्ये तुम्हाला गाडी ठेवायची. ब्रेक वरती पाय ठेवला, सेफ मध्ये राहते. ओके. तर तुम्हाला बघा कर्व टर्न येणाऱ्या गाड्या डायरेक्ट अंगावरती येतात असं वाटतं आपल्याला, तर गाडी थोडी लेफ्ट साईडने ठेवायची. आता पुढचा ब्लॅक स्पॉट दिसतोय का, येणारी गाडी बिलकुलच दिसत नाहीये तुम्हाला, तर इथं काय करायचं, तुम्हाला हॉर्न द्यायचं, इथं द्यायचं हॉर्न द्या, जेणेकरून येणारी गाडी आहे ना थोडंसं काळजीपूर्वक येणार. आणि टर्न करत असताना गाडी आपली होता येईल तेवढी लेफ्ट साईडने बघायची किती डिस्टन्स आहे आपल्याला. हे जो लेफ्ट साईडचा जो ट्रॅक दिसतोय का व्हाईट ट्रॅकला चिटकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जसं की 4 बोटाचं अंतर असलं पाहिजे, तेवढं पण नाही की मास्तर तुम्ही म्हणलेत म्हणून ट्रॅकच बुजवून हालचाली करता, असं पण नाहीये. ठीक आहे. इकडचा जो ट्रॅक आहे याच्या 4 बोट अलीकडनं तुम्हाला गाडी ठेवायची आणि घाट उतरत असताना अशा पद्धतीने तुम्हाला घाट उतरून घ्यायचंय. सांगायचं काय, कधीच गाडी न्यूट्रल नाही करायची, गाडीचा कधी क्लच नाही दाबायचा आणि गाडी बंद नाही करायची. या 3 गोष्टी कंपल्सरी फॉलो करायच्यात आणि ह्याची काळजी घ्यायची मित्रांनो. जेव्हा तुम्ही घाट उतरता तेव्हा या 3 गोष्टी चुकूनही करायच्या नाहीयेत, नाहीतर ह्याच्याने काय होतं, गाडीचे ब्रेक फेल होण्याचे चान्सेस होतात, गाडी आउट ऑफ कंट्रोल होते. हँड ब्रेक जरी लावला अशा कंडिशनला तर गाडी आहे ना सॉरी गाडी आहे ना आउट ऑफ कंट्रोल होते, हँड ब्रेक पण युज व्हायचं बंद होईल, गाडी पूर्ण आपल्या कंट्रोलच्या पलीकडे जाईल. डायरेक्ट जर हँड ब्रेक ओढला तर पलटी मारण्याचे चान्सेस असतात. अशा कंडिशनला मित्रांनो होता येईल तेवढा गाडीचा स्पीड कमी ठेवा, कंट्रोल मध्ये गाडी चालवा आणि तुम्ही कमीत कमी 10-15 वेळेस तुम्ही अशी सिच्युएशन फेस केली, तुम्हाला एक्सपिरियन्स येऊन जातो. त्या बेसनी तुम्ही करू शकता, पण स्टार्टिंगला तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे.